नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शिवराज पाटील सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टर त्यांची मास्टरी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या संस्थांबरोबर ऑर्गनायझेशन बरोबर काम केलेलं आहे आणि तिथं सुद्धा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. आणि मग पुन्हा स्वतःच्या गावी परतून सुद्धा ते अनेक लक्झरी किंवा प्रीमियम सेगमेंटमधल्या घरांची निर्मिती आता करतायत. त्यामुळे त्यांचा हा आजवरचा एकंदर प्रवास कसा होता, अनुभव कसे होते या क्षेत्रातले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे ओके सर. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? सो तुमचा KG टू PG असा सगळा प्रवास कसा होता? सर, माझं प्राथमिक शिक्षण जे झालं ते जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत झालं. माझ्या गावीच कनेगाव येथे. नंतर माझं 5वी ते 10वीचं शिक्षण तांदूळवाडी या ठिकाणी झालं. माझ्या गावापासून NH4 वरतीच ते गाव आहे. 5 ते 6 किलोमीटरचं अंतर डेली आम्ही अपडाऊन करायचं. एकदम चालत जायचं, कारण का सायकल वगैरे घ्यायची पण परिस्थिती ही गावाकडची लोकांची नव्हती. पण त्या हायवेला जरी सायकल घेतली तर तिथे ॲक्सिडेंट त्यावेळेस सिंगल लेनचं होतं. दररोज डोळ्यात एकच ॲक्सिडेंट असायचे. त्यातून आम्ही सर्वांनीच, म्हणजे मीच नाही, माझ्या बहिणी, आमच्या गावातली वगैरे, त्या लोकांनी ते सगळं कंप्लीट केलं. त्यानंतर मी वालचंदला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. माझं सर्वात लास्टचं ॲडमिशन झालं त्यावेळी मला 82% होते. पण काही कारणास्तव शेवटच्या टप्प्यात शेवटचं ॲडमिशन जर वालचंदचं म्हणायचं तर माझंच झालं. वाह! आणि त्यानंतर डिग्रीला मला RITला ॲडमिशन मिळालं. RITचं डिग्रीचं कंप्लीट झाल्यानंतर मी कॅम्पस थ्रू आलता लास्ट इयरला. माझी PG करायची इच्छा होती, पण घरच्या काही परिस्थितीमुळं ते काही पॉसिबल होत नव्हतं. तर म्हटलं चला, मग सहारा MB व्हॅलीला मी 1 वर्ष जॉब केला. नंतर गेटचं प्रिपरेशन केलं. नंतर निकमारचं प्रोसेसमध्ये फॉर्म भरला. मला योगायोगानं ॲडमिशन मिळून गेलं. मग निकमारचं 2 वर्ष केली. नंतर लॅन्को पॉवरला मला ॲडमिशन मिळालं. मग लॅन्को पॉवरला जॉबला गुडगावला गेलो. त्यांनी सांगितलं की ऑफिशियल तुम्ही करा, तुम्हाला साईटचा एक्सपिरियन्स आहे. माझ्या डोक्यात एक असं होतं की अजून आपलं एज आहे, आपल्याला साईटवरतीच काम करायचं आहे, कारण का बॉटम लेवल ही मस्ट आहे. परत ऑफिसमध्ये बसून आपल्याला साईटच्या काय गोष्टी चालतात, कसं काय ॲक्टिव्हिटी डिपेंडंट, इंडिपेंडंट ह्या समजून घेतात. म्हणून मी परत साईटवरती गेलो कोरब्याला. तिथे पॉवर प्लॅन्टचं काम केलं आणि तिथून माझी ट्रान्सफर नागपूरला झाली, कुऱ्हाडी पॉवर प्लॅन्टला. तिथून मी कंपनी स्विच करून ABILला आलो पुण्याला. पुण्यात 1-2 वर्ष काम केल्यानंतर मी रिलायन्स पेट्रोकेमिकल जामनगरला काम केलं. नंतर फॅमिली प्रॉब्लेम झाला, पप्पांना जरा ब्रेन हॅमरिंग झालं. त्यामुळे काही कारणास्तव मला जॉब सोडून इकडे यावं लागलं. मग ऑलमोस्ट इकडे आल्यानंतर मी आर्किटेक्चर कॉलेजवर 1 वर्ष गेस्ट लेक्चर केलं. मग त्यांचं म्हणणं परमनंट आहे, पण माझ्या परिस्थितीनुसार मला काही ते शक्य होत नव्हतं. बरोबर. मग नंतर मी आता बिझनेसमध्ये पडायचं, हे मग कसं पहिल्यांदा निगेटिव्हिटी डोक्यात, की आपण एखाद्याचं घर बांधायला घेतलं तर काय साईटवर घडलं, काय झालं तर आपलं नाव खराब होणार, हे निगेटिव्हिटीच भरपूर होती. मग नंतर असंच मोटिवेशनल त्यावेळी मोबाईलचं वगैरे आलतं, ते बघून नाही, काय होईल ते जगाबरोबर होईल, आपलं काय एकट्यातच होणार आहे का, नाही, आणि स्वतःवर जर विश्वास असेल तर काय प्रॉब्लेम नाही. त्या गोष्टीतून मी मग परत काम घेतलं. पण गावाकडच्या लोकांना कसं, की बाबा हा 5-6 वर्ष बाहेरचा एक्सपिरियन्स घेतलाय, ह्याला काम कसं द्यायचं, तर कन्सल्टन्सी माझं पहिलं काम घेण्यासाठी मी 35,000 रुपये माझ्या जवळचे खर्च केले. बापरे! हा, म्हणजे 35,000 रुपये जवळचे पैसे देऊन मी माझे पहिले काम चालू केलं. पण त्यानंतर माझे 5 वर्षामध्ये चांगली ग्रोथ झाली. सुरुवातीला 2 कामं, 3 कामं, याच्यावरून माझी 18-19 कामं झाली. 2 इंजिनियर घेतले. माझा भाऊ अजिंक्य पुण्याला होता, त्याला इकडे बोलवून पार्टनरशिप घेतली आणि आता 3 इंजिनियर ठेवलेत हाताखाली आम्ही. क्या बात आहे. हां. फार तुमचा मोटिवेशनल असा प्रवास आहे हो, सगळा हो, एकंदर. हो, हो, हो. म्हणजे जो एक दिवस होता, क्षण होता, की जेव्हा तुम्हालाच अजून हो, कॉन्फिडन्स येत नव्हता. कॉन्फिडन्स येत नव्हता आणि गावाकडच्या लोकांना टेंडन्सी कसं आहे, बदलत्या काळानुसार बदलायची तयारी नाही. आणि गावाकडच्या लोकांना कसं अजून नाही की स्वतःसाठी जगावं, हा त्यांचा अजून दृष्टिकोन नाही. बरोबर. त्यांना कसं दुसऱ्यानं घर बांधलंय तर आपण पण बांधायला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन अजून आहे. बरोबर. फक्त आता हे सोशल मीडियाने एक चांगलं काय झालंय, लोकांना आता स्वतःसाठी जगण्याचं एक महत्व समजून यायला लागले त्यांना. त्यामुळे ते काय करायला लागलेत, आता फक्त पैसे साठवायचे, मुलाबाळांसाठी हे करायचं, एवढ्या करायचं, हे करायचं, हे न करता आता लोक जरा स्वतःसाठी घर बांधणे,
गाडी घेणे यासाठी ते खर्च करायला लागलेले आहेत. खरंय खरंय. आता बदलला तुम्ही आता पहिल्या साईटचा एक्सपिरियन्स सांगितला तो पण फार वेगळा होता. हो, हो. खिशातनच पैसे घातले तुम्ही पहिली हो, हो, साईट हो, हो. करण्यासाठी. कन्सल्टन्सी असून मी स्वतःचे पदरचे पैसे पैसे घातले. घातले लोक पैसे मिळवतात याच्यातनं आणि मी पहिल्यांदा घातले. घालवले पण ती इन्व्हेस्टमेंट होती असं म्हणू. इन्व्हेस्टमेंटच झाली. ती इन्व्हेस्टमेंट होती आणि मग त्याच्यातनं तुम्हाला ते पैसे मिळाले. थोडक्यात ती एक लाचच होती असं म्हणलं तरी चालेल. मी मान्य करतो. बरोबर बरोबर. हे प्रामाणिकपणे मान्य करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बरोबर. आता येऊया या क्षेत्रातल्या काही अजून मुद्द्यांकडे. आता तुम्ही इतक्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता पुन्हा सांगली किंवा इस्लामपूर भागात तुम्ही काम करताय, थोडं ग्रामीण भागात सुद्धा काम करताय. तर जो मुद्द्यावर आपण मगाशी बोलत होतो तो म्हणजे लेबरचा मुद्दा. त्यातलाच पहिला हा प्रश्न आहे ते म्हणजे या भागामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर अशा वेळेला तुम्ही ती सगळी परिस्थिती कशी हाताळता साईटवर? सर सर्वात महत्वाचं कसं आहे, आपल्याला जर साईटवरचं नॉलेज असेल आणि आपल्याला माहित असेल की आपल्याला अनस्किल्ड लोकांच्याकडून स्किल्ड पद्धतीचं काम करून घ्यायचं आहे, तर आपल्याला साईटचं माहित पाहिजे की उद्या साईटवर हे काम होणार आहे. 100% अनस्किल्ड लेबर तिथे चुका करू शकतात. आपल्या साईटवरती काय चालणार आहे उद्या हे आपल्या आज डोक्यात असेल तर आपण आदल्या दिवशी जाऊन जर त्यांना सांगितलं की आपण ह्या पद्धतीने न करता इथं तुम्ही मेजर चुका करतात तर तुम्ही हे व्यवस्थित करा, मला दाखवल्याशिवाय तुम्ही ते कास्टिंग करायचं नाही. आणि सर्वात अनस्किल्ड लेबरचं काय, माझं एक अनुभव सांगतो सर. जे लोक कुठेही चालत नाहीत ती लोक कन्स्ट्रक्शन मध्ये सेंटरिंगवाले, बांधकामवाले इकडे येतात. तुम्ही जर विचार केला जे बऱ्यापैकी त्यातले असतात ते हॉस्पिटलमध्ये वगैरे असे सिस्टर ब्रदर म्हणून काम करतात. ओके, त्यांच्यानंतर कुठे असतील तर ते पतसंस्थेत काम करतात. त्यांच्यानंतरचे कुठे असतील तर शिपाई म्हणून काम करतात. त्यांच्यानंतरचे कुठे असतील तर ते हॉटेलमध्ये चांगल्या वगैरे बऱ्यापैकी पोस्टवर काम करतात. त्यानंतर कुठे असतील तर ते MIDCत जातात आणि तिथं पण जे चालत नाही ते आमच्याकडे येतात आणि त्यांच्याकडून आम्ही स्किल्ड पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून घ्यायचं. वा वा, म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचं दगडविटांबरोबर काम आहे असं म्हणायचं आहे. दगडातून देव घडवणं म्हणतात ते थोडक्यात हेच आहे. बरोबर. आणि अशा लोकांवर काम करून त्यांच्याकडून काम करून आणि स्किल्ड पद्धती. होय होय. आणि इतकं करून सुद्धा ती पण अवेलेबिलिटी नाहीये. नाही. अच्छा, सकाळी उठल्यानंतर ना सर थोडक्यात माणूस सर्वात जास्त विचार कुठं करतो, सकाळी ज्या पोझिशनला आपण टॉयलेटला जातो तिथंच. तिथं गेल्यानंतर दिवसाचं आपल्या समोर शेड्यूल उभा राहतं. काय तुमचं असेल, माझं असेल, प्रत्येकाच आहे. फक्त कोण बोलायला धाडस करत नाही, मी बोलायला धाडस करतोय, हा एक प्लस पॉईंट. तर तिथं डोक्यात चालतं की काय करायचं आणि काय नाही. मग त्या पद्धतीने दिवसभर तेच असतं. बाहेर परत यायचं, लोकांनी कॉल करायचं, लेबर येतात, सर पैसे नाहीत, 100 रुपये द्या, आम्ही साईटवर जातो. 100 काय आम्ही 100 द्यायचं, 4 लोकांनी 100 द्यायचं, ते आमच्या साईटवर जातील ते पोहोचल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. त्याची गॅरंटी नाही. त्याचीही गॅरंटी नाही. आणि त्यांना साईटवर ठेवावं तिथं तर कसं आहे, ग्रामीण भागात बाहेरची लोक आलेत म्हणजे बिहारी, UP वगैरे हे आलीत लोक. काही लोक खूप चांगले आहेत, पण काय होतंय 10 मध्ये एखादा लेबर असं काय तर कुणाला काय तर म्हणायचं पण त्याच्यामुळे 9 लोकांच्या इफेक्ट होतो. बरोबर. मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यापेक्षा मग आपल्या जवळपास ठेवायचं, ट्रान्सपोर्टेशनला 4 पैसे गेले, विषय संपला, आपलं सेपर राहायचं आपल्या नावाला. किंवा असं कोणी म्हणा नको की शिवराज पाटलांच्या साईटवर बाबा त्या लेबरनं कुणाला काहीतरी असं म्हटलं. बरोबर. सेफ्टी पण आमच्या डोक्यात ठेवावीच लागते. बरोबर. दुसरं तुम्ही सुरुवातीला म्हणतात त्याप्रमाणे हाय एंड किंवा थोड्या लक्झरी प्रीमियम सेगमेंट मधल्या बंगलोजवर पण तुम्ही काम करताय. हो. तर अशा याच्यात काम करताना जसं कन्स्ट्रक्शन मध्ये अधिक बेसिक आहे की प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. आपण रचना किंवा आराखडा ज्याला म्हणतो, तर त्या प्लॅनवर तुम्ही कसं काम करता या अशा प्रोजेक्टवर आणि तुमच्या दृष्टीनं प्लॅनिंगचं महत्व? ओके सर, आता काय झालं, आपल्या लोकांना पहिल्यांदा म्हणजे मला असं जाणवलं की आपल्या लोकांना आर्किटेक्ट काय असतात हे आता ह्या 2 वर्षात थोडंफार समजलंय सर. म्हणजे गावाकडच्या लोकांना बाबा माहित नाही की बाबा आर्किटेक्ट काय असतो, काय ते प्लॅन करून देतात किंवा काय करून देतात. लोकांना काय झालंय, कमी पैशामध्ये जास्त पद्धतीचं चांगलं काम पाहिजे. मग प्लॅनिंग करताना आम्हाला काय होतंय, आम्ही आता प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग करायला बसलं की लोकांचं काय आपल्या मनातलं काय बोलत नाहीत. मी त्यांच्या घरी बघितलेलं, त्यांच्यात बाबा एवढी रूम होती, असं होतं, मला त्या पद्धतीनं पाहिजे. मग मी कन्व्हिन्स काय करतो, ठीक आहे, त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं, परत काय म्हणायचं, घर तुमचं बांधायचंय, तुमच्या अपेक्षा तुम्ही बोलला, आता मी तुम्हाला सांगतो त्यांच्यासारखंच कशाला पाहिजे. उद्या तुमचं बघितलं तर दुसऱ्यांना म्हणलं पाहिजे ना की तुमच्यासारखं त्यांना बांधायचं. प्रत्येक ठिकाण जर असं म्हणायला गेलं, लोकांनी कन्व्हिन्स करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आजकाल. मग कसं कन्व्हिन्स करायचं, तर बाबा या पद्धतीनं या, बसा, मग तुम्हाला हे दाखवतो, ते दाखवतो, मग
आजकाल जे आपल्या रील्स वगैरे आहेत किंवा जे गुगलवरून फोटो वगैरे डाउनलोड करून त्यांना ते दाखवायचे, त्यांना कन्व्हिन्स करायचं. मग परत त्यांचा पहिला काय येतंय, माझं बजेटच एवढं आहे. होय. मग त्यांना कसं आहे, क्वालिटी तर पाहिजे, सगळंच पाहिजे, पण बजेट हा मॅटर खूप त्यांच्या दृष्टीनं मॅटर करतो. हं. मग त्या बजेटमध्ये मग तुमचं हे बसेल. मग त्यांना काय होतंय परत, चांगलं पाहिजे का पाहिजे, पण कॉस्ट पण कमी पाहिजे. मग आपण ह्या दोन्ही गोष्टी देऊ शकत नाही सर एकत्र. मग त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आपण कंपॅरिझन केलं पाहिजे किंवा एक कुठं तर कॉस्ट कटिंग केलं पाहिजे. मग शेवटी त्यांना काय सांगायचं, मग कलरचा आयटम मागं ठेवू आपण आणि बाकीचं तुम्ही करून घ्या. कलर काय तुम्ही नंतर करू शकता. बरोबर. कन्व्हिन्स करणे शेवटपर्यंत हे आपलं ध्येय राहतं सर. बरोबर. या पद्धतीनं आम्ही प्लॅनिंग वगैरे करून मग 3D करून दाखवायचा. आता 3D आम्ही करून दाखवतो किंवा आम्ही आर्किटेक्चर करून देतो. तुमची रिक्वायरमेंट समोरच्याची खर्च करण्याची किती आहे, त्याच्यावरती मग आम्ही सर ठरवतो की यांचं काय करायचं आणि कसं करायचं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आता थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे असा आहे की तुम्ही इथले मूळचे सांगलीचे आहेत. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ऑलमोस्ट अर्धा भारत तुम्ही फिरून आलेला आहे आणि तिथं काम करून आलेला आहे. तर सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास एका इंजिनियरच्या नजरेतून असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलेही मुद्दे किंवा येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीलाही आपण इतर सिटीज प्रमाणे आपल्याला पुढे न्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रमाण खूप कमी होतं सांगलीला. आणि सांगलीत जो 60 to 70% पोर्शन आहे तो सर पाण्याचा चांगला एरिया आहे आणि लोकांचा शेतीकडे, आधुनिक शेतीकडे भरपूर कल आहे. अजूनही सांगली जिल्ह्यातल्या लोकांची टेंडन्सी काय आहे, आपल्याकडं स्वतःसाठी न जगता बँकेत आपण किती ठेवतो, एवढ्या करतो, ह्या गोष्टींच्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट होत नाही. आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पहिले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पाहिजे सर. इन्फ्रास्ट्रक्चरमुळे काय होतंय, आज आपण बघतोय लोक स्वतःसाठी जगायला शिकतात. जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष केलं तर काय होतंय, लोक त्या बॉन्डिंग मध्येच राहतात. असं जे गाडी हेल्मेट घातल्यानंतर कसं एवढंच दिसतंय, हेल्मेट काढल्यानंतर कसं इथपर्यंत दिसतंय, पण ते दिसायसाठी पहिल्यांदा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर केल्या पाहिजे किंवा एखादी MIDC मोठी आली पाहिजे. MIDC आली की कसं होतंय, डायरेक्ट इनडायरेक्ट बिझनेस एवढा वाढतो आणि इनडायरेक्ट इथल्या लोकांना, लोकल लोकांना हे छोटी छोटी कामं किंवा छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम करायला होत आहे. कसं आहे सर, स्मॉल स्केल इंडस्ट्री जेवढ्या वाढतील ना तेवढं लोकांचा रोजगार वाढेल, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढेल. आणि लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढायला इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आली, बाहेरची लोक आली, त्यांचं बाबा हे झालं, त्यांच्या सुविधा वाढल्या, मग त्या पद्धतीने इथं बिझनेस वाढत जातो. इन्फ्रास्ट्रक्चर मस्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी MIDC इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचा मुद्दा मांडलात. इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. तर मग शासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं? आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जे आता शासन आहे त्यांचं खूप छान चालू आहे. आता म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचं चालू आहे. आता जे रोड कनेक्टिव्हिटी आहेत त्या त्यांनी खूप जोडलेल्या आहेत आणि त्याचा इफेक्ट खूप छान झालेला आहे सर. आता MIDC तर कोल्हापूरच्या म्हणा किंवा इकडं आता सांगली मिरजच्या MIDC मध्ये कर्नाटकमध्ये चाललेलं आहे सर. का, त्यांना बेसिक सुविधा मिळत नव्हत्या. पण जसं आता इन्फ्रास्ट्रक्चर चालू झालं, जे इथल्या शासनाने किंवा त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, काही लोक झालीत कन्व्हिन्स. बरं ठीक आहे, 10तली 5 जरी कन्व्हिन्स झाली तर 5 लोकांचं ते जाणार होते आपल्या शेजारच्या कर्नाटकमध्ये, ते थांबले ना. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळाल्यामुळे ते थांबले. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर त्यांना जे बेसिक नीड्स आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे, लेबरच्या हे आहेत, त्या पण ऑटोमॅटिक वाढत जातात सर. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चांगले आता सध्या खूप छान काम चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चरवरती. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? सर आता सध्या सांगलीचा माझा एक प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे मी रिलायन्स सोडल्यानंतर मला चॅलेंजिंग असा प्रोजेक्ट मला इथे मिळालाच नाही. माझं एक सांगलीत मोठं काम चालू आहे, 9,000 स्क्वेअर फूटच्या बंगलोचं काम काय चालू त्या आहे. प्रोजेक्ट मध्ये विशेषतः स्पेशालिटी म्हणजे सर काय, तिथं 17 फूट 2 कॉलम मधील डिस्टन्स आणि 20 फूट कॅन्टिलिव्हर पोर्शन बाहेर काढलाय. ओके. तर ह्या इकडे काय होतंय, 5 फूट कॅन्टिलिव्हर जरी बाहेर काढला तरी म्हणतात अरे एवढा कशाला बाहेर काढलाय. म्हणजे लोकांचं हे माइंड झालेलं आहे. मग तिथं कसं PT बीम म्हणजे ज्या काही आधुनिक सुविधा आहेत त्या तिथं आम्ही सगळ्या वापरलेल्या आहेत. RMC शिवाय आम्ही तिथं कॉन्क्रिटिंग केलेलं नाही. म्हणजे जे स्टँडर्ड मटेरियल, जे आमचे जे आर्किटेक्ट आहेत ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. मुंबईचे सुदीन पाटील सर म्हणून आहेत, आमचे क्लायंट सचिन गावडे सर आहेत, त्यांच्याच हे बंगल्याचं काम चालू आहे खूप. म्हणजे आणि आमच्या आर्किटेक्टने आमच्या बाबतीत म्हणजे कुठंही काही नाही, म्हणजे युनिक प्रोजेक्ट आम्हाला मिळाला सर. बरोबर. आणि खूप छान, मी खूप सॅटिस्फाईड आहे की खूप कुठं तर डोक्याला ताण लागला तिथं की आपल्याला खूप दिवसातनं काम करायला इथं मनासारखं मिळालं. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे?
हे ओके. वापरलं पाहिजे? सर जनरली आम्ही मटेरियलच्या बाबतीत काय करतो सर, शक्यतो ISI मटेरियल मार्ककडेच जातो, म्हणजे कोणतंही मटेरियल असू दे. हम्म. आता लोकांचं काय झालंय सर, आता XYZ जुना एक स्टीलचा ब्रँड आहे. आता आपलं एक 10 वर्ष तर झाली, आपण हो, 10-12 वर्ष झाली असतील. तर जुन्यापेक्षा मी काय म्हणतो, बदलत्या काळानुसार ज्या लेटेस्ट कंपन्या येतात त्यांना मार्केटमध्ये जर यायचं असेल तर जुन्या लोकांच्या पेक्षा नवीन काहीतरी दिल्याशिवाय ते मार्केटमध्ये येऊन हे करू शकत नाही. हम्म. आता 500चं 550D आता आपण केलं वगैरे, हम्म. TMT मध्ये पण आपलं आलं. आणि ह्या गोष्टींच्यामुळे कसं होतंय, लोकांच्या डोक्यात कसं बसलंय की ती बाबा जुन्या काळचे एक ठराविक 2 ब्रँड आहेत, तेच ब्रँड आपल्या डोक्यात. थोडक्यात कसं, आता आपण दुकानात गेलो तर लोकांनी पाहिजे असतं पेप्सोडेंट, तरी म्हणणार ती कोलगेट द्या, होय. किंवा बिस्किटचा पुढा दुसरा पाहिजे असतो पण ती पार्लेजी द्या. बिस्किट सकट म्हणत नाहीत, हा बरोबर एवढा ब्रँड पार्लेचं नावाचा केला तिने. बरोबर. म्हणजे मार्केटिंग नुसार ह्या गोष्टी घडत असतात. आता मला तर असं, मला माझा एक अनुभव सांगतो, या 4 ते 5 वर्षातच आपलं आयकॉनिक स्टीलचं आपण मार्केटिंग चालू केलेलं आहे. बरोबर. कारण का मी एक 4-5 वर्षापूर्वी रोहित कडून शिराळ्यातून विट्याला स्टील नेलेलं आहे. अच्छा. जवळजवळ हे अंतर 45-50 किलोमीटर असेल. म्हणजे का, तर बाबा मग त्याच्या प्रॉपर्टी बघितल्या, सगळं बघितलं. आणि शेवटी कसं आहे, मार्केटमध्ये नवीन जर यायचं असेल तर जुन्या कंपन्या ज्या ठासून आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं काय तर चांगली क्वालिटी दिल्याशिवाय तर आपण येऊ शकत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे, तर मग प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? मला प्रॉडक्ट खूप छान वाटला आणि सर्व्हिस अतिशय चांगली आहे. म्हणजे जरी काही प्रॉब्लेम आला, तुमच्या टेक्निकल लोकांना जरी विचारलं, काय विचारलं तरी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीची आम्हाला सर्व्हिस मिळते. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे आता पुढचे ज्युनियर इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? क्वालिटीत कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. विदिन टाइम द्यायचं, म्हणजे तुम्ही जे क्लायंटला टाइम देतात त्या टाइममध्ये कम्प्लीट करा. आणि कॉस्ट बाबा ठीक आहे, आपल्याला माहित आहे तुम्हाला ₹2 राहावेत ना, राहावेत, पण खोटं बोलून आणि काय करू नका. म्हणजे विदिन टाइम कॉस्ट याच्यामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा प्रयत्न करा. तर ते इंजिनियर शिवराज पाटील आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी, कॉस्ट आणि टाइम या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. आणि या तिन्ही तुम्ही पाळल्यात आणि सगळी या सगळ्यात महत्वाचे म्हणजे चौथी हे म्हणजे प्रामाणिकपणा या सगळ्याला. तो जर तुम्ही पाळलात तर या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.